ठरलं तर मग या मालिकेच्या 24 फेब्रुवारीच्या भागामध्ये फायनली अर्जुनने जी ट्रिक वापरली आहे महिपतला आपल्या जाळ्या तोडण्यासाठी, ती ट्रिक यशस्वी झालेली आहे. आणि या सगळ्यामध्ये महिपत आता मात्र अचूक अडकलेला आहे. इकडे आता अर्जुनने पुन्हा एकदा ही केस रिओपन करत ओपनिंग स्टेटमेंट दिलेलं आहे आणि अर्जुनने सांगितलेलं आहे, साईट मॅनेजर रमेश यांनी दिलेल्या स्टेटमेंटनंतर नागराज किल्लेदार यांना आता म्हणजे निर्दोष सिद्ध करण्यात आलं होतं आणि यांची सुटका करण्यात आली होती. पण ही केस मी पुन्हा एकदा रिओपन करू इच्छित आहे, असं म्हटल्यावरती मग आता ॲडव्होकेट भालेराव उठतात आणि भालेराव सांगतात, अर्जुन सुभेदार यांचं काय चाललेलं आहे? म्हणजे आता एकाच कोर्टात ती केस पुन्हा पुन्हा ओपन करणं, याच्यामध्ये काय शहाणपण आहे? यावरती मग आता जज साहेब म्हणतात, सुभेदार नक्की तुमचं काय चाललंय? यावरती अर्जुन म्हणतो, मी यावेळेला खरं खोटं सिद्ध केल्याशिवाय ही केस क्लोज होणार नाही आहे. मला एक संधी मिळण्यात यावी आणि माझ्याकडे वेगळे विटनेस आणि पुरावे आहेत, ज्या विटनेस आणि पुरावे यांच्यामार्फत मी आता इकडे हे सिद्ध करू शकतो की आता हे सगळं नागराज किल्लेदार यांनी केलेलं आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे जज साहेब म्हणतात, नक्की तुमचा कोण आहे ना पुढचा विटनेस? अजून जरी कोर्टामध्ये केस इकडे सादर करत असला किंवा इथे जरी बोलत असला तरी त्याचं लक्ष सारखं त्याच डोक्यामध्ये, त्याच्या डोक्यामध्ये तेच विचार आहेत की आता महिपतने काय निर्णय घेतला असेल? महिपतने ठरवलं असेल ना की आता नागराजच्या विरुद्ध साक्ष द्यायची की पुन्हा एकदा तो पलटी मारेल, काय नक्की करेल? हे काही अर्जुनला कळायला मार्ग नाहीये. आणि त्यामुळे मग आता अर्जुन मात्र विचारच करत बसलाय. तितक्यात आता त्यांनी पुढचा साक्षीदार म्हणजे आता सुनीता काकडे या नर्सला बोलवलेलं आहे. सुनीता काकडे आल्यावरती मग आता अर्जुन सांगतो, सांगा तुम्ही काही वर्षापूर्वी सिटी हॉस्पिटलमध्ये काम करत होतात, त्यावेळेला नक्की आता तुम्ही तिथे काय केलं होतं काही वर्षांपूर्वी? जे मला सांगितलं ते इथे कोर्टाला सांगा. असं म्हटल्यावरती सुनीता काकडे सांगते, हो, माझ्याकडून एक चूक झाली होती. काही वर्षापूर्वी मी एक डेड बॉडी इल्लिगलपणे आता बाहेर दिली होती आणि म्हणजे खरं तर हॉस्पिटलमध्ये अनेक डेड बॉड्या येत असतात, पण त्यावेळेला ती डेड बॉडी मी इल्लिगलपणे दिली. खरं तर माझी गरज होती ती आणि म्हणून मी माझ्या गरजेपोटी हे सगळं केलेलं आहे. असं ज्यावेळेला सुनीता बोलते त्यावेळेला अर्जुन सांगायला लागतो, ठीक आहे, पण ही डेड बॉडी तुम्ही कोणाला दिली होती? असं म्हटल्यावरती मग आता ती समोर उभ्या असलेल्या नागराजकडे बोट दाखवते आणि ती सांगते, मी हे समोर उभे आहेत ना यांना ही डेड बॉडी दिली होती. प्रिया इकडे सुटकेचा निश्वास सोडते आणि ते विचार करायला लागते, नशीब नशीब या बाईने माझं नाव घेतलेलं नाहीये, कारण खरं तर त्या बाईला सगळ्यात पहिली अप्रोच होणारी दुसरी तिसरी कोणी नाहीये, तर ती आता प्रिया असते आणि नागराज नंतर तिच्यासोबत अप्रोच झालेला असतो. पण त्या बाईने प्रियाकडून पैसे घेतल्या कारणाने ती आता मात्र काही बोलत नाहीये किंवा प्रियाच्या विरोधात चकार शब्द काढत नाहीये. ती डायरेक्ट नागराजवरती ब्लेम करून मोकळी होते आणि त्यावरती लगेचच आता इकडे ॲडव्होकेट भालेराव म्हणतात, एक्सक्यूज मी, मला तर हे सगळं खोटं वाटते. म्हणजे खरं सांगायचं तर आता इतक्या वर्षानंतर त्यांना कसं काय हे की आपण यांनाच बॉडी दिली होती आणि हे कसं काय खरं मानून चालायचं आहे की आता ह्यांनी ती बॉडी नागराज किल्लेदार यांना दिली होती आणि आत्ता त्या खरं बोलतायत? यावरती अर्जुन आता सांगायला लागतो, हे बघा, बॉडी हँडओव्हर करणं आणि ही वेगळी गोष्ट आहे आणि त्याचबरोबर फक्त वेगळ्या कारणासाठी बॉडी देणं ही सुद्धा वेगळी गोष्ट आहे. म्हणजे त्यांनी इल्लीगल कामासाठी जर का हे केले तर ते त्या विसरूच शकत नाहीयेत, असं म्हणत अर्जुनने आपली बाजू ठामपणे मांडलेली आहे. बरं, हे सगळं होत असताना मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, आणि सुनीता काकडे या नर्स खरं बोलतायत याचा माझ्याकडे एक भरभक्कम पुरावा आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतात भालेराव, काय पुरावा काय तुमच्याकडे? यावरती अर्जुन आता कोर्टासमोर तो पुरावा सादर करतो आणि आता पुरावा म्हणजे तो CCTV फुटेज असतो. त्या CCTV फुटेजमध्ये सुनीता काकडे नर्स या आता एक बॉडी बाहेर नेताना आपल्याला दिसत आहेत आणि त्यांच्यासोबत एक माणूस म्हणजे मागे नागराज उभा आहे, पण तो पाठमोरा आहे हे सुद्धा दिसतंय. आणि त्यानंतर अर्जुन सांगायला लागतो, हाच तो पुरावा. सुनीता नर्स जे काही बोलतायत ते खरं बोलतायत यासाठी हा पुरावा पुरेसा आहे. म्हणजे आता त्या जर का सांगत असतील की हे त्यांनी बॉडी बाहेर काढली आणि मागे असणारा माणूस हा नागराज सारखाच दिसत आहे, यावरती भालेराव म्हणतात, त्यांच्या सारखा दिसतोय पण ते दिसत नाहीयेत, उगाचच हा कोर्टाचा वेळवाया घालवण्याचा प्रकार आहे. म्हणजे या सुद्धा मला नाही वाटत पुराव्यामध्ये काही तथ्य आहे,
आणि हा पुरावा काही झालं तरी सुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये खरा मानण्यात येऊ नये. आणि मुळातच सुनीता काकडे नर्स, तुम्ही आता जे काही सांगितलं होतं ते म्हणजे जे काही केलं ते कशासाठी केलं यावरती सुनीता आता सांगायला लागते. खरं सांगायचं तर आता मी इकडे म्हणजे खऱ्या अर्थाने पैशाची गरज होती, बोलले ना मी, पैशाची गरज होती याच कारणासाठी मी हे सगळं केलेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतात ॲडव्होकेट भालेराव की खरं सांगायचं तर आता यांना पैशाची गरज होती म्हणून त्यांनी हा सगळा प्रकार केलेला होता. पण आत्ता सुद्धा त्यांना पैशाची गरज असेल म्हणून ते हे सगळं करत नसतील कशावरून? मला सांगा, आत्ता पण त्या खोटं बोलू शकतात ना? असं म्हणत भालेरावांनी केस पलटण्याचा आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि आता इकडे कोर्टामध्ये वकील साहेब सुद्धा आता सुनीता काकडे यांची साक्ष ग्राह्य धरू शकत नाहीयेत. कारण पैशासाठी जी बाई काही करू शकते ती बाई पैशासाठी आत्ता साक्ष पण बदलू शकते. इकडे सचिन आता सारखा फोन लावतोय तो म्हणजे साक्षीला, पण तिचा फोन आउट ऑफ कव्हरेज येतोय आणि त्यामुळे सचिन आता गडबडलाय. नक्की काय झालंय, नक्की झालंय तरी काय, ही अशी सोडून कशी गेली? आणि तेवढ्यातच सचिनला देणेकरांचा कॉल आलाय. काय रे, पैसे देणार होतास ना, 23 तारखेपर्यंत जर का पैसे मिळाले नाही तुला उभा आडवा चिरून टाकीन. आणि आता सचिनकडे दुसरा कोणताही पर्याय नाहीये अस्मिताला अप्रोच होण्याशिवाय. अस्मिताला अप्रोच होऊन तिच्याकडून पैसे घेण्याशिवाय आता आपण काहीच करू शकत नाही हे त्याला कळलंय. आणि तितक्यात त्याने अस्मिताचा मेसेज बघितलाय. अस्मिताचा मेसेज बघितल्यावरती तो आता खूपच खुश झालेला आहे. मिस यू असा मेसेज पाहिल्यावरती त्याला आता गगनात आनंद मावेनासा झालाय आणि तो विचार करतोय शेवटी काही झालं तरी सुद्धा बायकोच माझ्या मदतीला येते असं म्हणत तो खूपच खुश झालेला आहे. आणि त्यानंतर मग तो लगेचच अस्मिताकडे जाण्याचा निर्णय घेतो जेणेकरून आता पैसे जे काही आहेत ते किमान अस्मिताकडून आता पैसे घेण्यात यावे आणि तिच्याकडून तरी आपल्याला काहीतरी मिळेल असा त्याचा हेतू आहे. मग त्यानंतर इकडे आपल्याला कोर्टामध्ये दाखवलं जातं की सुनीता हिची साक्ष ग्राह्य न धरता तिला आता बाहेर काढलं जातं. आणि त्यावरती मग मात्र इकडे अर्जुन सांगत आहे माझ्याकडे अजून एक साक्षीदार आहे आणि त्या साक्षीदाराला मी बोलवेन. आणि पुन्हा एकदा रमेशला विटनेस बॉक्समध्ये बोलवलं जातं. रमेशला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्यासाठी पुन्हा एकदा भालेराव नकार देतात की एकदा त्यांची साक्ष घेतलेली आहे ना, मग जर का एकदा त्यांची साक्ष घेतली तर पुन्हा पुन्हा त्यांची साक्ष घेण्याची गरजच काय? असं आता ज्या वेळेला म्हटलं जातं अर्जुन म्हणतो पुन्हा एकदा मला ही साक्ष घेण्याची परवानगी मिळाली. जज साहेब म्हणतात हे बघा ॲडव्होकेट सुभेदार, तुम्ही आता एक प्रतिष्ठित वकील आहात म्हणून तुम्हाला मी ही परवानगी देतोय, पण तुम्ही कोर्टाचा वेळ वाया घालवताय. इकडे तोपर्यंत अर्जुन आता सांगायला लागतो कोर्टाकडून परमिशन मिळाल्यावरती रमेश विटनेस बॉक्समध्ये आलाय. मग अर्जुन त्याला प्रश्न विचारतोय. अर्जुन त्याला विचारतोय की सांगा, म्हणजे खरं सांगायचं तर आता त्या इन्सिडेंट नंतर तुमचं आयुष्य बदलून गेलं होतं त्यावरती त्याच्याबद्दल काही सांगाल का? रमेश सांगतो हो, खरं तर माझ्या जवळच्या आणि लांबच्या कुणीही माझ्यावरती विश्वास ठेवायला तयार नव्हतं. म्हणजे ह्या केसमध्ये माझा कुठेतरी हात आहे असंच आता गोष्ट सगळ्यांना वाटत होती. पण पण आता माझा काहीच हात नव्हता. पण मला कुणी काम द्यायला तयार नाही किंवा मला कुणीही कोणत्याही प्रकारे नोकरीवर ठेवायला तयार नाहीये. कारण आता त्या प्रकरणातला ड्रायव्हर पळून गेलेला, मास्टर माइंड कोण माहीत नव्हता. त्यामुळे त्या प्रकरणामध्ये अडकणारा हा एकमेव मीच व्यक्ती होतो आणि त्यामुळे मला आता नोकरी बिकरी सगळं सगळं गमवायला लागलं होतं. आणि त्यानंतर मी आता रस्त्यावरती आलो होतो. अर्जुन म्हणतो मग त्यावेळेला तुम्ही कोणाकोणाच्या कॉन्टॅक्ट्समध्ये होतात? यावरती तो म्हणतो त्यावेळेला मी बऱ्याच लोकांच्या कॉन्टॅक्ट्समध्ये होतो. कारण खरं तर मला आता त्यावेळेला जॉबची गरज होती आणि म्हणून मी बऱ्याच लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो. यावरती अर्जुन म्हणतो मिलॉर्ड, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आता त्यावेळेला ना मोबाईल होते ना काही होते आणि त्यावेळेला महागडे मोबाईल वापरणं हे काही त्यांना परवडणारं नव्हतं. आणि म्हणूनच आता इकडे त्यांनी सगळे फोन नंबर हे डायरीमध्ये लिहून ठेवले होते. आणि या डायरीमध्ये जे नंबर लिहिले त्याच्यामध्ये नागराज किल्लेदार हे सुद्धा एक नाव आहे. असं म्हणत नागराज किल्लेदार आणि आता रमेश यांचे संबंध त्यावेळेला होते हे आता अर्जुनने सिद्ध केलेलं आहे. आणि त्यावेळेला मग मात्र लगेचच इकडे जज साहेब ते हे पाहत आहेत की आता यांचे दोघांचे संबंध आहेत. आणि त्याच वेळेला भालेराव आता इकडे ट्रिक करतात आणि भालेराव म्हणतात 1 मिनिट, जर का एखाद्याच्या मोबाईलमध्ये एखाद्याचा नंबर असला म्हणून काय त्याने आता म्हणजे गुन्हा केला असं नाही आहे ना. म्हणजे भले आता नागराज आणि यांची तोंडेखली ओळख असू शकते पण म्हणून
म्हणून आता त्यांनी त्याला खुनासाठी तो ट्रक आणायला सांगितलं असा त्याचा अर्थ होत नाहीये. यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे, म्हणजे ॲडव्होकेट भालेराव यांनी इतकं तरी मान्य केलेलं आहे की या दोघांची तोंडदेखली ओळख तरी होती किंवा या दोघांचे तोंडदेखली ओळख असण्या इतके संबंध तरी होते. यावरती मग आता भालेराव म्हणतात उगाचच हे सगळे नको ते संबंध काढून जर का कोर्टाची दिशाभूल करण्याची हे येते तर मात्र हे चुकीचं आहे. ही केस ओपन अँड शट आहे. नागराज किल्लेदार निर्दोष आहेत, त्यांना आता सोडून देण्यात यावं. आणि त्यावरती मग आता जज साहेब म्हणायला लागतात अर्जुन सुभेदार, याआधी सुद्धा तुम्हाला सांगण्यात आलं होतं की तुम्ही कोर्टाचा वेळ वाया घालवू नका आणि असं असेल तर आता ही केस क्लोज करण्यात येण्यात यावी. आता अर्जुनला सगळीकडे अंधार दिसत आहे आणि त्यामुळे त्याला काही कळतच नाहीये. आणि त्यानंतर अर्जुन सांगतो ठीक आहे, मला फक्त 5 मिनिटं द्या, मी 5 मिनिटामध्ये एक एक पुरावा किंवा एक साक्षीदार अजूनही विटनेस बॉक्समध्ये आणू इच्छितो. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे ॲडव्होकेट सांगायला लागतात अजून कोणता साक्षीदार आहे तुमच्याकडे. यावरती अर्जुन आता जे काही बोलतो त्यानुसार अर्जुन आता सांगायला लागतो की माझ्याकडे महिपत शिकरे हा एक साक्षीदार आहे. असं म्हटल्यावरती सगळा कोर्ट चपापतो. तोपर्यंत पूर्णाजी म्हणते या नागराजला कोणत्याही परिस्थितीमध्ये आता अर्जुनने सोडून दिलं नाही पाहिजे, त्याला आता काहीही करून अडकवलं पाहिजे, म्हणजे पाहिजेच. असं म्हटल्यावरती आता इकडे कल्पना सांगायला लागते नाही, अर्जुन या सगळ्यामध्ये नागराज भाऊजींना बिलकुल सोडणार नाहीये, म्हणजे त्यांच्या इतका नीच आणि कपटी माणूस खरं तर सुटला नाही पाहिजे. या दोघींची ज्या वेळेला ही बोलणी चालू आहे आणि त्याच वेळेला अस्मिता मात्र फोनवरती छानपैकी हसून खेळून बोलत आहे. बरं हे सगळं चालू असताना पूर्णाजी म्हणते काय ग अस्मिता, तुझं काय चाललंय, आम्ही इकडे काय बोलतोय, तुझं काय चाललंय. यावरती अस्मिता म्हणते काही नाही असं म्हणत ती आपला मोबाईल अचानकपणे लपवून ठेवते. आणि त्यानंतर ज्या वेळेला ती आता मोबाईल लपवून ठेवते आणि तितक्यातच दारामध्ये अस्मी असं म्हणत सचिन हजर झालेला आहे. सचिनला पाहिल्यावरती कल्पना आणि पूर्णाजी यांचं डोकं फिरलंय. तू इथे का आलेला आहेस, आत्ताच्या आत्ता चालता हो. त्यावरती तो सांगायला लागतोय मी माझ्या बायकोला भेटायला आलेलो आहे, मला माझ्या बायकोला भेटण्यापासून मला नाही वाटत की कोणी अडवू शकतोय. असं म्हटल्यावरती मग आता अस्मिता सांगते हो मम्मा, मीच त्याला बोलवलेलं आहे किंवा मला त्याला भेटायचं होतं. काल मी तुम्हाला बोलले नाही पण कालच्या दिवसाला मी त्यालाच भेटायला गेले होते आणि आम्ही दोघांनी ठरवले की आता आमच्यामधले जे रागरुसवे आहेत ते आता सोडून द्यायचे आणि आता नव्याने संसाराची सुरुवात करायची आहे. यावरती पूर्णाजी म्हणते अगं ज्याची लायकी नाही आहे त्याच्यासोबत नव्याने संसार सुरू करायची तू काहीही करू नकोस. अगं त्यांनी तुला फसवलंय आणि आज तो तुझ्याशी गोडगोड बोलतोय, काय माहिती उद्या तुला पुन्हा फसवेल आणि हे बघ तू तुझ्या बाळाला नाव मिळावं या कारणासाठी जर हे करत असशील ना तर आता तुझ्या बाळाला याच्या नावाची काही गरज नाही आहे. तुझ्या बाळाला सुखासमाधानात ठेवण्याची जबाबदारी आमची आणि हा माणूस आज तुझ्याकडे आलाय पण त्याच्या स्वभावानुसार उद्या तो पलटी मारणार आणि हेच करणार आहे. यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतो सचिन नाही नाही, मी अस्मीशिवाय कोणत्याही आता इकडे स्त्रीकडे पाहणार नाहीये. मी तुम्हाला वचन देतो, मी अस्मीला वचन देतो, काही झालं तरी सुद्धा मी अस्मीला सोडून कुणासोबत राहणार नाहीये. त्यावरती अस्मिता म्हणते पूर्णाई खरं तर आता बाळाला बाबा तर हवेतच ना, तुम्ही कितीही काळजी घेतलात तरी बाळाला त्याच्या बाबांची गरज असते ना आणि म्हणूनच आम्ही निर्णय घेतलाय आणि या निर्णयाने जर का काही चुकीचं घडलं किंवा हा निर्णय काही चुकला तर त्याचे जे काही परिणाम असतील ना ते सगळे परिणाम भोगायची तयारी फक्त आणि फक्त माझी आहे, जबाबदारी पण माझी आहे. जे काही परिणाम असतील ते सगळे मी भोगेन. अस्मिता या सगळ्यामध्ये आता ठाम सचिनच्या बाजूने उभी आहे आणि सचिनला तेवढंच पाहिजे. आणि त्यानंतर नाटक करत आता इकडे सचिन सांगायला लागतो ठीक आहे, मला माहिती आहे की तुम्हाला माझ्यावरती विश्वास असणं अजिबात शक्य नाहीये पण मी इथे कोणत्याही दुसऱ्या कारणासाठी आलेलो नाहीये. असं म्हणत तो आता एक वेगळीच खेळी खेळायला लागलाय. इकडे तोपर्यंत कोर्टामध्ये भालेराव सांगतात हे बघा अर्जुन सुभेदार हे कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत, महिपत शिकरेला कोणत्याही प्रकारे इथे बोलवण्याची परवानगी मिळू नये कारण हा कोर्टाचा अपमान आहे आणि कोर्टाचा वेळ वाया घालवणं आहे. असं म्हटल्यावरती इकडे आता अर्जुन सांगायला लागतो मिलॉर्ड प्लीज मला एक संधी मिळण्यात यावी. सायलीला कळत नाहीये की महिपत शिकरे याला बोलवून काय करायचंय नक्की, याला काही कारण नाहीये की महिपत शिकरे इकडे येऊन खरं बोलेल म्हणून. आणि असं म्हटल्यावरती इकडे आता ॲडव्होकेट म्हटल्यावरती जज साहेब सांगायला लागतात बरोबर आहे, कोणाचीही साक्ष आता इकडे घेतली जाणार नाहीये, ही ओपन अँड शट केस आहे आणि अर्जुन सुभेदार
तुमच्यासारख्या प्रतिष्ठित वकिलाकडून ही अपेक्षा नाहीये. मी ही केस क्लोज करून टाकते. अर्जुन म्हणतो, प्लीज प्लीज मिलॉर्ड, 5 मिनिटात त्यांची साक्ष मी उरकेन. प्लीज, या साक्षीमुळे केस पलटू शकते. आता इकडे अर्जुनचं रेप्युटेशन बघता आणि कोर्टामध्ये त्याचा वावर बघता जज साहेब सुद्धा आता माघार घेतात आणि जज साहेब सांगायला लागतात, ठीक आहे, बोलवा महिपत शिकरे यांना बोलवा. आणि आता ही शेवटची साक्ष असेल या केसमधली. डायरेक्ट महिपतला आता बोलवलं जातं आणि महिपत काय सांगणार ही मात्र सगळ्यांनाच आता इकडे खूपच उत्सुकतेचा विषय आहे. आणि त्यानंतर मग आता अर्जुनने महिपतला सांगितलेलं आहे, सांगा त्या दिवशी नक्की काय घडलं होतं, तुम्हाला कुणी सुपारी दिली होती, सगळं खरं खरं सांगा लवकरात लवकर, असं म्हटल्यावरती आधी महिपत काहीच बोलत नाहीये. पण त्यानंतर अर्जुनने ते फोटो देण्याची धमकी दिल्यावरती मग मात्र महिपत पोपटासारखा घडाघडा बोलायला लागलाय आणि त्यानंतर महिपतने नागराजचं नाव घेतलंय. फायनली अर्जुनची जी काही खेळी आहे ती खेळी यशस्वी झाली आणि अर्जुनने या सगळ्यामध्ये बरोबर रीतीने त्याला आता अडकवलेलं आहे. आणि त्यानंतर नागराज जेलमध्ये गेलाय. नागराज सांगतोय, तुला काय वाटतंय अर्जुन सुभेदार, तू आता तुझ्या घरातला जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह केलास किंवा तुझ्या घरामध्ये जे काही चाललंय ते तुला माहिती आहे, पण तुला काहीच माहिती नाहीये तुझ्या घरातला हुकुमाचा एक्का किंवा तुझ्या घरामध्ये जे काही चाललंय त्याच्याबद्दलची सगळी माहिती ही मला आहे. एक दिवस असा येईल की तू माझ्या पायाशी येशील ही सगळी माहिती विचारायला, असं म्हणत त्याने आता एक सस्पेन्स क्रिएट केलेला आहे.